पुण्यामध्ये असं कुठलं स्थळ आहे की जे अलौकिक आहे किंवा जे जे खूप वारसा म्हणून अत्यंत दृढ आहे, समृद्ध आहे, महत्वाचं आहे? तसं म्हणाल तर त्रिशुंड गणपतीचं मंदिर. त्रिशुंड. जी पुण्यामधल्या सगळ्यात जास्त कलात्मक आहे. एकतर सगळ्या प्रकारची शिल्प त्याच्यामध्ये बघायला मिळतात आणि लिंगोद्भवाचं शिल्प वगैरे याच्याही स्टोरीज हो. आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यामुळे ते सगळ्यात सुंदर हे आहे, समृद्ध मंदिर म्हणावं लागेल आपलं. पण आजही दुर्लक्षित आहे, फारसे लोक जात नाहीत किंवा हे. तरी आता भरपूर हेरिटेज वॉक्स करून लोकांनी तिथपर्यंत रीच केलेलं आहे की हे मंदिर इथे लपले, तुम्ही जाऊन बघा. किंवा आता रील्स आणि ह्याच्यातनं ते जातच आहे, त्यामुळे जरा तरी ते प्रसिद्धीला आलेलं आहे. हां, 10वीच्याच ह्याच्यामध्ये थोडासा ब्रेक पडला, परत 11वीपासून सुरू झालं. म्हणजे आम्ही तर एकदा असंच सांगितलं, घरी सांगितलं लोणावळ्याला चाललोय आणि असं करून लोहगडला गेलो. प्रकार बरेच केलेले, मारही तेवढाच खाल्लाय. नमस्कार. गुफ्तगू विथ गिरीश या माझ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हे सगळे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आपण अशा लोकांना या सदरामध्ये बोलवतोय ज्यांचं आपल्या समाजासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, एकूणच आपल्या जीवनशैलीसाठी फार मोठे योगदान आहे, प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या. तर आज या सदरामध्ये आज माझा आणखीन एक मित्र आहे. तो फार इंटरेस्टिंग काम करतो आणि फार महत्वाचं काम करतो. मी टीमवीतनं इंडॉलॉजी केलं तोपर्यंत मला त्या विषयाविषयी फार प्रगल्भ माहिती नव्हती, पण जेव्हा मी तिथे गेल्यावर सगळं जाणून घेतलं तेव्हा मला असं वाटलं की आपल्या भारताचा वारसा, आपल्या भारताचा इतिहास, आपल्या भारताचं तत्वज्ञान किती प्रगल्भ आहे. आणि असं करता करता अशा काही माणसांशी मी जोडला गेलो की जी माणसं या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतायत. त्या माझ्या मित्रांपैकीच आज माझा एक मित्र आहे. खूप काम करतोय तो, सगळीकडे हिंडतोय, लोकांना घेऊन जातोय, लोकांना माहिती सांगतोय, लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड करतोय. त्याची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. फिरस्ती महाराष्ट्राची, महाराष्ट्राची शोधयात्रा 1 आणि 2 आणि स्वराज्याचे साक्षीदार, ही त्याची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि 2022 साली लातूरमध्ये अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचं जेव्हा सेमिनार झालं तेव्हा त्याने तिथे सत्राध्यक्ष पद भूषवलं आहे. याच्या व्यतिरिक्त तो इंटरनेटवर किंवा प्रत्यक्षरित्या अनेक लोकांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची वारसास्थळं, मूर्त्या, मंदिरं, साहित्य या बाबतीत जाणीव करून देतोय, अवेअरनेस करतोय. 200हून अधिक लेख त्याचे मटा, तरुण भारत, सकाळ आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रात प्रदर्शित झालेले आहेत. इतकं मोठं काम करतोय आणि तो आज आपल्याशी गप्पा मारायला येतोय. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अँड प्राऊड टू प्रेझेंट टू यू अनुराग वैद्य. अनुराग, हॅलो. खूप खूप आभार, तू आमच्या बरोबर गप्पा मारायला यायला तयार झालास. थँक्यू इथे बोलवल्याबद्दल. मी पण आनंदित आहे. बेसिकली मी जनरली फार पॉडकास्ट किंवा असा नसतो. बॅकग्राऊंडला मला जास्त काम करायला आवडतं, थिअरॉटिकल आणि रिसर्च पॉईंटला. सो त्या पॉईंटला मी असा फर्स्ट टाइम आहे. कॅमेरा फेसिंग फार मी करत नाही, आमचा हेतूच हा आहे की जी माणसं असं इतकं काम करतात पण कधी स्वतःहून समोर येऊन त्यांना वेळच नसतो किंवा त्यांची मानसिकताच नसते, पण ते काम खूप महत्वाचं आहे. तर त्या बाबतीत अशा लोकांनी बोललं पाहिजे, म्हणून गुफ्तगू विथ गिरीश हा माझा पॉडकास्ट आहे. मला एक सांग की महाराष्ट्राचा वारसा किंवा आपल्या भारताचा वारसा, इतिहास, संस्कृती, मंदिरं, मूर्त्या या सगळ्यांच्या बाबतीत तुला कधीपासून आकर्षण वाटायला लागलं? साधारणतः मी जेव्हा तिसरी चौथीचा इतिहास होता तेव्हा इतिहास हा आवडायला लागला होता विषय.
पण माहीत नाही की ओके पुढे मी त्याच्यात करिअर करेल वगैरे असं काही वाटलं नव्हतं किंवा त्या गोष्टीत इंटरेस्ट घेऊन एवढं काम करेल. पण इतिहास आवडायचा, 4थीचा आवडायचा, 7वीचा आवडायचा, याच्यामध्ये सगळेच आले होते. प्राचीन काळापासून वगैरे गोष्टी आल्या होत्या किंवा पेशंटच्या वगैरे गोष्टी आल्या होत्या, शिवाजी महाराजांच्या गोष्टी आल्या होत्या. 4थीच्या इतिहासात तर शिवाजी महाराजच होते, त्यामुळे त्यातनं तो जास्त इम्पॅक्ट पडायला लागला. आणि मुख्य म्हणजे गोष्टी निरूप होतं, हे सगळ्यात जास्त चांगलं होतं. आणि त्यातनं गोष्टी समजायला लागल्या. मग हळूहळू त्यात काम करायला गेलो एक एक की मग ट्रेक्स चालू झाले माझे. ट्रेक्समधनं मग आवड निर्माण झाली. मग पुस्तकं जमा करत गेलो आणि मग पुस्तकांमधनं मग ह्याच्यातही माहिती मिळाली. मग दुसरं पुस्तक कसं मिळवायचं किंवा काय करायचं अशा पद्धतीमध्ये ती कामं करत गेलो आणि मग काम सुरू झालं. आणि तू ट्रेकिंग आधी करायला लागलास है ना? तर कुठे कुठे तुम्ही ट्रेकिंगला जाऊन आलेला आहात? मी ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे किल्ले फिरून झाले आता. म्हणजे साल्लेर मुल्लरच्या डोंगर रांगांचे सगळं फिरून झालं. मी सेलबारी डोलबारी रांग फिरून झालेली आहे किंवा इकडे साताऱ्या बाजूचे किल्ले सगळे झालेले आहेत फिरून. म्हणजे 94 ट्रेक करतो, त्यामुळे तेवढ्या लेवलला झालेले आहेत सगळे की फिरून एक 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 एक. फक्त जंगली जे हे गाविलगड वगैरे तो भाग राहिलाय, गाविलगड नरनाळा तो पट्टा राहिला, कारण तिकडे जायला जमलं नाही किंवा वेळ मिळाला नाही. आणि पण मग या बाबतीत अभ्यास करावा असं म्हणजे ऑफिशियली अभ्यास करावा, इतिहास, वारसा स्थळ, मंदिरं, या बाबतीत अवेअरनेस कधी निर्माण झाला की मी आता ह्याचा प्रॉपर सिलेबस ओरिएंटेड अभ्यास करायला पाहिजे? वाचत गेलो, वाचनातनं जास्त गोष्टी समजत गेल्या. आणि मुख्य म्हणजे भारतीय संशोधन मंडळाचा एक कोर्स होता, दुर्गा अभ्यासवर्ग म्हणून, साधारण 2006-07 मधली गोष्ट आहे. अच्छा. आणि मग मी तिथं जोडला गेलो आणि त्याच्यातनं मग एक एक गोष्टी सुरुवात झाल्या. मग इंडोलॉजीबद्दल कळालं, म्हणजे इंडोलॉजीचं हे केलं. फक्त म्हणजे त्यातनं मग एक ऍस्पेक्ट मिळाला की काय एक्झॅक्टली करावं, हे ऍस्पेक्ट पण मॅटर्स करतात. आणि त्या लेव्हलला मग काम करण्यात मजा येते. आणि मला जास्त काम करायला आवडतं की जेवढे डॉक्युमेंट्स शोधणं किंवा त्याच्यात वाचणं, रेफरन्स काढणं, ह्याच्यात जी काय मजा आहे ती जास्त मजेशीर असते. आणि मग ठीक आहे, हे तू स्वतः त्याचा अभ्यास केलास, तू हे सगळं जाणून घेतलंस, ते ठीक आहे. पण हे म्हणजे तुझा अभ्यास आणि तू लोकांना, बाय द वे अनुराग अनेक सहली घेऊन जातो वेगवेगळ्या ठिकाणी आणि अशी ठिकाणं सगळ्यांना दाखवतो, त्यांची माहिती देतो, मंदिरं. आणि त्याचं आणखीन एक महत्वाचं पुस्तक मेन्शन करायचं राहिलं ते म्हणजे आडवाटेवरची वारसा स्थळं. मला असं वाटतं या नावातच त्याचं हे कंटेंट क्लिअर होतोय की अशी वारसा स्थळं जी आपण कधी बघत नाही किंवा जी बघून सुद्धा आपल्याला त्याचं महत्त्व माहीत नसतं. या बाबतीत तो लोकांना तिकडे घेऊन जातो, त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करतो. तर मला हे विचारायचं की एक स्टडी करणं आणि लोकांना तिकडे घेऊन जाणं, हा प्रवास कसा काय झाला? एकतर डोक्यात काही नव्हतं की असं काही करावं. करेक्ट. पण 2017 मध्ये फिरस्ती महाराष्ट्राची आम्ही पुस्तक लिहिलं. म्हणजे एक डोक्यात होतं की एक पुस्तक आपण लिहावं त्या लेवलला की लोकांना समजावं या ॲस्पेक्टने. तर मग शंतनू आणि मी फिरत होतो, शंतनू परांजपे आणि मी, तर दोघांनी फिरणं, मग ठीक आहे आपण करूयात हे पुस्तक. असं करून आम्ही दोघांनी ते पुस्तक लिहिलं. आणि मग जेव्हा लोकांनी पुस्तक वाचलं ओळखीच्या वगैरे, तेव्हाच त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही काहीतरी हे करा की तुम्ही दाखवलेलं समजेल किंवा तुम्हाला आम्हाला बघायला आवडेल तुमच्या ह्याच्यातनं. असं करून आम्ही प्लॅन केला. पण तेव्हाही पहिले हो नाही चालू झालं. पण अचानक ठरलं ठीक आहे आपण हा प्रयत्न तर करून बघू. बरोबर आहे की शेवटी पुस्तक वाचणं आणि त्याचा फोटो बघून ती वास्तू समजून घेणं हे वेगळं, आणि पुस्तक वाचणं आणि प्रत्यक्ष त्या स्थळाला भेट देणं हे फारच अद्भुत अनुभव आहे. मग त्याच्यातनं मग ते सुरू झालं. आणि मग जेव्हा फिरस्तीची पहिली बॅच घेऊन गेलो आम्ही, मग तेव्हा काय काय सांगायचं, कसं सांगायचं, ह्याचं मग आम्ही प्लॅन आउट वर्क केला की हे सांगितलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत आणि ते सोप्या भाषेत गेल्या पाहिजे. सोप्या भाषेत एकदा गेलं की मग त्या लोकांना आवड निर्माण होते. परफेक्ट. आणि एकदा ती आवड निर्माण झाली की मग ते त्या ॲस्पेक्टने बघायला सुरुवात करतात.
आणि मग पहिली तुमची फिरस्ती महाराष्ट्राची कुठे झाली? आमची भुलेश्वर आणि सासवड आम्ही पहिलं केलं होतं. हा. 30 डिसेंबर 2018 पासून याची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये आम्ही तेव्हा मग भुलेश्वरचं मंदिर एक्सप्लेन केलं आणि नंतर मग सासवडला घेऊन गेलो होतो. सो सासवडला काही वाड्या आहेत किंवा मग आपली हो, यांची सोपन काकांची समाधी वगैरे आहे. सो ते करून आम्ही पहिली ती बॅच केली होती आणि मग त्याच्यामधनं आम्हालाही गोष्टी कळायला लागल्या की Confidence आला. एक्झॅक्टली कसं हे करायचं. म्हणजे आधी मी ट्रेक लीड वगैरे सगळं केलं होतं, पण हे सांगणं, समजावून सांगणं, ह्याच्यामध्ये जी काही मजा आहे हो. ती वेगळीच आहे. म्हणजे त्या लेव्हलला जाण्यात मजा आहे. आणि मग कसं आहे की एकदा तुम्हाला त्या गोष्टी कळलेल्या असतात, सोप्या भाषेत लोकांना करून सांगितल्यात, लोकांना त्या 2 गोष्टी आवडतात आणि मग त्या गोष्टी Correct. आवडल्याने लोकांचा इंटरेस्ट निर्माण झाला की मग 1चे 4, 4चे 10 असं ते स्प्रेड आउट होत जातं. बरोबर. आणि तेच जास्त गरजेचं आहे. करेक्ट आहे. माझ्या बाबतीत पण असंच झालं मित्रांनो, की जेव्हा मी ह्या गोष्टींचा अभ्यास करायला लागलो, तेव्हा एखादी मूर्ती जेव्हा तुम्हाला कळायला लागते ना, तेव्हा तुम्हाला आणखीन ती गोष्ट आवडायला लागते. जसं आता महालक्ष्मी मातेच्या हातात त्याच गोष्टी काय आहेत, त्या उजव्या हातातच काय आहे, तिची पायाची मुद्रा तशीच काय आहे, ह्याचे अर्थ, त्यातनं काय सांकेतिक गोष्टी त्यांना सांगायच्या, हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा त्याचा अप्रूप आणि आणखीन त्याच्यात आत आपण ओढले जातो. असंच काहीच झालं नक्कीच, असतं नक्कीच. लोकांचं. कारण ओव्हरऑल म्हणजे आता आजपर्यंत एवढी लोक आली बरोबर का आणि प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. मग त्या गोष्टींमधनं समजावून सांगणं आणि मग त्यांना ते कळलं. लोकांना कसं असतं, लोकांना त्या गोष्टी ऐकलेल्या असतात. याचं एक एक्झाम्पल घेऊ की आपण रामायण लोकांना माहिती असतं, पण रामायण कुठनं माहिती असतं? शूर्पणखेपासून माहिती असतं की शूर्पणखेचं की त्याचं नाक कान कापलाय आणि हे दृश्य दिसलं, तिथनं सगळं माहिती असतं. फक्त त्यांना दाखवून द्यायची आवश्यकता असते की हे बघा, ह्या गोष्टी इथे एक्सप्लेन केलेल्या आणि मग त्याच्यातनं मग ते त्यांनाही समजायला, मग त्या गोष्टी ते पण डिकोड करायला लागतात आणि मग एकत्र जे काही हसत खेळत मजा येते की अरे हे असे मग ते समजायला जास्त मजा येते. मला एक सांग की तू ही जी पुस्तकं लिहिली आहेत, त्या प्रत्येक पुस्तकांमध्ये काय काय कंटेंट हे मला जाणून घ्यायला आवडेल. कारण तो कंटेंट पुस्तकं तर प्रेक्षक घेतीलच, परंतु त्याच्यामध्ये काय हे जाणून घेतल्यावर आणखीन त्याचं महत्त्व कळेल. आडवाटीवरची वारसास्थळांमध्ये बेसिकली मी याचं कव्हरअप केलं होतं की काही जागा या डॉक्युमेंट फारशा नाही आहेत, ज्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. मग त्याचे रेफरन्स काढले, मग ते डॉक्युमेंट करून काढले. जसं की इथे आपल्या बारामतीच्या जवळ एक पुहीची पाणपोई आहे. तर तिचं फारसं डॉक्युमेंट मिळत नाही, पण तिचं थोडंसं कम्पेअर स्टडी मी करायचा प्रयत्न त्यातनं केला की शिरवळजवळ एक नायगाव नावाचं, तिथे एक पाणपोई आहे. सो ती आणि ह्याच्या दोघांमध्ये मी कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचा प्रयत्न केला. सो हे असं काही तसं त्याच्यात मी घातलं. किंवा आता मी जे स्वराज्याचे साक्षीदार जे रिसेंटली झालं पुणे लिटरेचर फेस्टिवल, बुक लिटरेचर फेस्टिवल झालं, तेव्हा जे पुस्तक प्रकाशित झालं त्याच्यात मी लहान मुलांनी किल्ले कसे बघावे, बेसिकली लहान मुलांवर फोकस केला की लहान मुलांनी किल्ले बघताना काय बघावं. इतिहास माहितीच असतो, त्यामुळे इतिहास कमी देऊन एक्झॅक्टली कुठला किल्ल्यांवरच्या कुठल्या बाजू बघाव्यात, काय बघावं हे त्याच्यामध्ये कव्हरअप करायचा प्रयत्न केला. आणि तुझा आणखीन एक लेख आहे, ताम्रपटातून येणारे पुण्याचे उल्लेख. तर कुठे कुठे पुण्याचे उल्लेख सापडले हे थोडक्यात सांग. म्हणजे बेसिकली हे कुठल्या कुठल्या ताम्रपटांमध्ये आणि कधीच्या? साधारणपणे आपलं इथे खुंडीवाले म्हणून होते, त्यांच्याकडे एक ताम्रपट सापडला, त्याच्यामध्ये पुण्याचा उल्लेख येतो, पुणक विषय म्हणून. तो कधीचा आहे ताम्रपट? साधारण 1910 वगैरेच्या आसपासचा आहे. त्याच्यानंतर एक ह्याचा जंजिराच्या ताम्रपटात एक उल्लेख येतो, तो येतो. आणि त्याच्या आधी अजून एक ताम्रपट मिळाला, त्याच्यामध्ये 3 एक ताम्रपटांना पुण्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. आणि बेसिकली तो लेख तयार करायचं कारण हेच आहे की इन फ्युचरमध्ये जो कोण रिसर्चर ह्याच्यावरती काम करेल त्याला त्या सगळ्याचं कंपायलेशन एका ठिकाणीच मिळेल. सो त्याचा फायदा होईल की हे काय आहेत, मग कुठले रेफरन्स आहेत, डायरेक्टली त्याला ते रेफरन्स अवेलेबल होतील. आता मला सांग, तू ट्रेकिंग तर केलेलंच आहेस, तर ट्रेकिंग, किल्ले ह्या सगळ्या टूर्स करताना किंवा ट्रेक्स करताना
तुझे काही अनुभव मला ऐकायला जास्त आवडेल की हा किल्ला चढताना किंवा हे करताना हा एक विलक्षण अनुभव आला किंवा थ्रिलिंग होतं ते, त्याचं काही एखादा किस्सा तुला आठवतोय का? थ्रिलिंगपेक्षा गमतीदार घटना झाली. आम्ही 2014च्या दरम्यान साधारणतः याला गेलो होतो, आपलं ह्याचे साईडचे किल्ले करायला, धोडप वगैरे साईडचे, नाशिक साईडचे किल्ले करायला गेलो. आणि तिथेच 2 किल्ले आहेत धोडपच्या जवळ. तर त्या किल्ल्यांच्या मध्ये हे एक ना तिवारी वस्ती म्हणून आहे. आणि त्या तिवारी वस्तीच्या तिथं आम्ही जाऊन पोचलो आणि ते 2 किल्ले आणि ठरलं होतं की नंतर रात्री जाऊन खाली मुक्काम करावा. असं करून गेलो. तिथं त्या तिवारी वस्तीच्या तिथं ह्यांना मित्रांना सगळ्यांना दिसलं ताक. जवळपास एक 10 जण होतो. ताक दिसलं. यांनी गटागटा ते ताक प्यायलं. आता ताक प्यायलं. ताक पिऊन झाल्यावरती त्याच्यावरती तहान लागली म्हणून पाणी ढोसलं. आणि इतक्या लेवलला पण नाही, सगळ्यांना तहानच लागली होती. त्याच्यानंतर सगळे नुसते पळत होते. जवळपास तेच उद्योग चालले होते की या ते. आणखीन एक सांग, आता ही मंदिरं जी आहेत त्या मंदिरातला असा कुठला विशेष मंदिर तुला उल्लेख करायला आवडेल का की जे खूपच तुला म्हणजे असं माझं आवडतं मंदिर, त्याचं आर्किटेक्चर? बेसिकली बदामी किंवा वेरूळ. की बदामीला ज्या पद्धतीमध्ये त्यांनी कोरलेलं आहे 5व्या शतकापासून वगैरे, बदामीच्या लेण्या या अक्षरशः भुरळ घालतात. प्रत्येक शिल्प बघत बसावं असं वाटतं. एस्पेशली जो अनंत विष्णू आहे तो तर सुंदरच आहे, म्हणजे त्याला तोडच नाही. आणि असं म्हणजे तेवढं मंगलेशाच्या गुहेत ती आहे. बरोबर ती आहे. तो सुंदर आहे. तसाच मेहेकरचा बालाजी, जो मेहेकरचा विष्णू आहे, त्रिविक्रम विष्णू. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी यावेळेस गेलो होतो त्यावेळेस अक्षरशः लोकांना फक्त एवढंच विचारलं होतं, तुमची तयारी आहे का 5:30ला आपण जाऊयात, म्हणजे आपल्याला ती पूर्ण मूर्ती बघायला मिळेल. सो लोक रेडी झाली. कुठली? मेहेकरची. मेहेकर कुठे? लोणारच्या जवळ. तिथे काय मला नाही माहिती. मला लोणारच्या जवळ मेहेकर नावाचं गाव आहे. तिथे 12व्या शतकातली विष्णूची मूर्ती आहे. ती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी विष्णू मूर्ती आहे. हो का? हां. जवळपास 14 फूट उंच मूर्ती. बापरे. 12व्या शतकातली आहे. आणि कुठल्या म्हणजे उभी आहे का? पूर्ण उभी आहे. त्रिविक्रम मूर्ती आहे ती. दशावतार पॅनल कोरलेलं आहे त्याच्यावरती. ओके. सो लोकांना म्हटलं की आपण जाऊयात. सगळे रेडी झाले. आम्ही 5:30 वाजता तिथं होतो. मी ऑलरेडी तिथल्या गुरुजींना फोन केला होता की असं येतोय या म्हणे मी ओपन करू येतो. आणि त्याच्यानंतर मी जवळपास 8:30 पर्यंत त्या मूर्तीसमोरच होतो. आम्ही हलतच नव्हतो कोणी. की पूर्ण ओव्हरऑल तिचं जे स्वरूप आहे किंवा सो तिचे भाव अक्षरशः बघण्यासारखे. क्या बात आहे. पण मग 5:30ला का जाणं असतं तिथे? लवकर गेला तर जास्त वेळ घालवतो. नाही, अंगावरती जे वस्त्र असतात ते सगळे हे करून मग पूजा चालू होते त्याची. अच्छा. सो त्या पॉइंटला ती पूर्ण मूर्ती बघायला मिळते. ज्यावेळेस एकदा पूजा झाली आणि वस्त्र तिच्यावरती चढवलं गेलं की मग त्याचं स्वरूप दिसत नाही. अच्छा. आता मला एक सांग की पुण्यामध्ये असं कुठलं स्थळ आहे की जे अलौकिक आहे किंवा जे खूप वारसा म्हणून अत्यंत दृढ आहे, समृद्ध आहे, महत्वाचं आहे? तसं म्हणाल तर त्रिशुंड गणपतीचं मंदिर. त्रिशुंड जी पुण्यामधल्या सगळ्यात जास्त कलात्मक आहे. एकतर सगळ्या प्रकारची शिल्प त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि पूर्ण म्हणजे जे लिंगोद्भवाचं शिल्प वगैरे याच्याही स्टोरीज आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्यामुळे ते सगळ्यात सुंदर हे आहे, समृद्ध मंदिर म्हणावं लागेल आपलं. पण आजही दुर्लक्षित आहे. फारसे लोक जात नाहीत किंवा हे. तरी आता भरपूर हेरिटेज वॉक्स करून लोकांनी तिथपर्यंत रीच केलेलं आहे की हे मंदिर इथे लपले, तुम्ही जाऊन बघा. किंवा आता रील्स आणि ह्याच्यातनं ते जातच आहे. त्यामुळे जरा तरी ते प्रसिद्धीला आलेलं आहे. आता मला सांग, तू किल्ल्यांमध्ये कुठले कुठले किल्ले असे तोंडपाठ आहेत? भरपूर आहे. सगळेच ऑलमोस्ट बऱ्यापैकी किल्ले कुठले, तोरणा असू देत, राजगड असू देत, पुरंदर असू देत, किंवा धोडप असू देत, हातगड असू देत, किंवा तुमच्या अचला आईवंत ते असू देत.
सो आणि हा सगळा व्यासंग तू किती वर्षांपासून करतोस? म्हणजे आय एम शुअर की इट स्टार्टेड फ्रॉम ट्रेकिंग, जे तू म्हणालास ते, की ते ट्रेकिंगमुळे त्याची कुठेतरी सुरुवात झाली आणि मग ते किल्ले, मग मंदिरं, मग गुंफा, हे तू सुरुवात किती वर्षांपासून तुझं चालू आहे ते? हे जवळपास 94 पासून चालू झालं तर कंटिन्यू चालू आहे. फक्त मला 94 म्हणजे जवळ 30 वर्ष झाली. हां 10वीच्याच ह्याच्यामध्ये थोडासा ब्रेक पडला. परत 11वीपासून सुरू झालं. म्हणजे आम्ही तर एकदा असंच सांगितलं, घरी सांगितलं लोणावळ्याला चाललोय आणि असं करून लोहगडला गेलो. असे प्रकार बरेच केलेले आहेत. मारही तेवढाच खाल्लाय. पण ह्या गोष्टींमध्ये मजा आहे कुठेतरी. मग त्यातनंच ती आवड जास्त मिळाली. मग वेगवेगळ्या अभ्यासकांशी संपर्क आला, मग त्यांचे गायडन्स त्याच्यामध्ये मॅटर्स झाले. हे पण खूप महत्त्वाचं झालं आणि मग त्यांनी दिशा दाखवली बेसिकली. आता ऑफकोर्स मला असं वाटतं की आपल्याला महाराष्ट्राला, म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना किल्ल्यांची ओळख हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकूण कारकिर्दीमुळे झाली. बरोबर. पण आय एम शुअर की त्यांच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते किल्ले बळकावणे किंवा किल्ले हस्तगत करणे हा त्यांचा एक मेन, काय म्हणता येईल, मेन पॉलिटिकल किंवा एक्झिस्टेन्शियल हे होता की किल्ला आला हातात की म्हणजे आपण जिंकलो, असं ते त्याचं एक हे होतं द्योतक. बरोबर आहे. तर त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी किल्ल्यांचं योगदान काय होतं? बेसिकली किल्ला तुम्ही जर बघितला तर किल्ला हा स्ट्रॅटेजिकल पॉईंट आहे. बॅरॅक्स आहेत मुख्यत्वे करून, की ज्याच्यावरनं त्या पर्टिक्युलर परिसरावरती लक्ष ठेवता येतं. ओके. सो तुमचा ट्रेड येतो, तुमची इकॉनॉमी येते, तुमची गावं येतात, त्या गावांमध्ये असणाऱ्या लोकांवरचं हे प्रभुत्व येतं. सो हा पार्ट खूप मॅटर्स होतो. आणि परत कसं आहे की पूर्वीच्या आता आज प्रदूषणामुळे दिसत नाहीत, पण एका किल्ल्यावरनं दुसरा किल्ला हा दिसायचा, तेवढा क्लिअरन्स मिळतो. सो हा प्रकार तर त्या काळात होतात. आणि त्या पर्टिक्युलर किल्ल्यात साधारणतः 60 ते 70 गावं तुमच्या अंडर येतात. एखादा किल्ला एक्झाम्पल म्हणून घेतलं तर एक किल्ला तेवढ्या भागावरती नियंत्रण तर नक्कीच ठेवतो. सो हे पार्ट त्याच्यामध्ये किल्ल्याचा नुसता युद्धासाठी वापर नाही तर त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वापर म्हणूनही महत्त्वाचं. त्यासाठी किल्ल्याचं महत्त्व विमानं आल्यामुळे कमी झालं. कसं काय? विमानं उडायला लागली एरियल, आणि त्याच्यामुळे किल्ल्यांचं महत्त्व कमी झालं. त्या अदरवाईज किल्ला हा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एक किल्ला कुठल्याही राजाच्या हातात आला की पंचक्रोशीतली 60-70 गावं त्याच्या अंडर येतात. मग तिथली जनता असेल, तिथली शेती असेल, है ना? कारण मुख्यतः कारण त्या काळात जर बघितलं तर उत्पन्नाचं साधन शेती, दुसरं साधन काहीच नव्हतं. आजसारखं इंडस्ट्रियलायझेशन दिसत नाही आपल्याला, पण त्याच्यामधनं मग इतर व्यवसाय करणारे लोक, म्हणजे आपण 12 बलुतेदार वगैरे ते त्याच्यामध्ये येतात. करेक्ट आहे, बरोबर आहे. आणि हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जेव्हा आपलं स्वराज्य स्थापन झालं तेव्हा खरं तर आपल्याला म्हणजे तेव्हापासून नंतर आपल्याला ते माहिती झालं ते बरोबरच आहे, पण तेव्हा खरं तर म्हणजे एक म्हणतो ना की आपल्या सगळ्या लोकांना अस्तित्व त्याच्यानंतर निर्माण झालं असं मला वाटतं. कारण त्याच्या आधी आपण दुसऱ्यांचंच राज्य आपल्या अंगावर होतं. नाही, काय होतं 12व्या शतकापर्यंत लोक म्हणजे आपल्या लोकांनी तेवढं लढवायचा प्रयत्न केला, पण मधली जी 400 वर्ष आहेत त्या 400 वर्षात खूपच तो इतिहास जर बघितला किंवा त्याच्यामध्ये बघितलं तर 400 वर्षामध्ये अक्षरशः धुळधाण उडाली. म्हणजे कोणाला मेळ नाही. ऍडमिनिस्ट्रेशन सारखंच चेंज होतंय. आणि कसं असतं, वरची राजसत्ता जरी बदलली तरी गाव तसंच राहतं, गावाचा गावगाडा तसंच चालू होतं, ते चेंजेस कधीच येत. हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आजही तुम्ही बघा गावागावांमधल्या त्या संस्कृती तशाच टिकून आहेत. करेक्ट. आज वरती राज्य बदलले सगळीकडे बदलतातच, पण ती लोक तशीच आहेत. पण मग आज जेव्हा तू ह्या किल्ल्यांकडची सफर करतोस तेव्हा काय वाटतं तुला? जे माझं प्रामाणिकमध्ये तिन्ही सीझनमध्ये किल्ला बघावा. मला म्हटलं की एखाद्या किल्ल्यावर तू आत्ताच चल तर मी नक्कीच जाईल, कारण प्रत्येक सीझनमध्ये तो किल्ला एक तर तुम्हाला वेगवेगळी दृश्य दाखवतो. उन्हाळ्यामध्ये स्वतःचे सगळे अवशेष ओपन करतो, पावसाळ्यात तो नटलेला असतो आणि हिवाळ्यात बाकीचं
गोष्टी तुम्हाला म्हणजे काही क्लिअर वातावरण मिळालं आहे त्यातनं दिसणाऱ्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्हाला समजायला मदत होते. आणि किती वेळा बघितलं तरी तो कंटाळा नाही येत. हां. की त्याचं जिओग्राफिकल सिच्युएशन हे खूप मॅटर करतं. तो त्या ठिकाणी का बांधला, त्याचे फॉर्टिफिकेशन्स कसे आहेत, त्याची पाण्याची टाकींची रचना काय आहे. म्हणजे आज विचार केला, आज आपल्याकडे बराचदा होतो उन्हाळ्यात की अरे XYZ गावाला पाण्याचा पुरवठा कमी पडतो किंवा, पण जर ते गाव त्या किल्ल्याच्या खाली आहे तर त्या किल्ल्याच्या पाण्यात वरती जी पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये पाणी बारमाही असतं. त्या पाण्याचा वापर त्या गावासाठी नक्कीच करता येऊ शकेल, नक्कीच करता येऊ शकेल. पण अजूनही आपल्याकडे लोक ते करत नाहीत. हा प्रकार एस्पेशली कोकणच्या साईडला जास्त जाणवतो. हो. पण मग आता आम्ही बऱ्याचदा ऐकतो की किल्ल्याकडे दुर्लक्ष होतंय, त्यातल्या सगळ्या मुख्य वास्तूंकडे दुर्लक्ष होतंय. या बाबतीत आम्हाला जरा सांगशील का की काय परिस्थिती आहे? नाही, आज बऱ्याचशा संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत. त्या लोकांकडनं लोकनिधी जमा करतात आणि त्यांनी उत्तम काम सुरू केलेलं आहे. आणि आता त्यांनी मध्यंतरी आर्किओलॉजीवाल्यांनी पण एक कार्यशाळा घेतली होती की किल्ला हे करताना काय करावं. त्याच्यामध्ये आपल्याकडचे मोठे मोठे इतिहास अभ्यासकही होते, डॉक्टर सचिन जोशी सर वगैरे होते. या लोकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केलं आहे. मग त्यातनं आता ही लोक तसंच कॉन्झर्वेशन करायचा प्रयत्न करतात. पण मग आता कुठे कुठे कार्य झालंय हे पण आम्हाला सांग, म्हणजे आम्हाला कळेल की हो बाबा काहीतरी. सुरगडला वगैरे झालेला आहे, नंतर अवचितगडला झालेला आहे, किंवा इकडे तिकोण्याला काही कॉन्झर्वेशन्स झालेले आहेत, तुंगला झालेले आहेत. अच्छा. सो असे आता फेसबुक आणि सोशल मीडियामुळे गेल्या 10-12 वर्षामध्ये ना हा मेजर फरक पडला की ज्याच्यामुळे लोक ह्या किल्ल्यांकडे वळू लागली, लोक किल्ल्यावर बघू लागले. आधी पूर्वी 4-5 लोक, 5 संपलं, किल्ल्यावरती कशाला जायचं किंवा किल्ला किती अवघड असतो हे असं जे होतं ते आता पूर्णपणे गेलं. आज लोक जातात. ह्या निमित्ताने काय होतं, त्या गावामध्ये इकॉनॉमी डेव्हलप होते. करेक्ट, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोक तिथे एकदा पोचायला लागली की गावामधील लोकांना ताक विकता येतं, करेक्ट, ऍटलिस्ट त्यांना 2 पैसे मिळतात. सो हे त्याच्यात जसं सिंहगडावर ताक आहे, दही आहे, पिठलं भाकरी आहे, त्या मावश्या सगळ्या घेऊन ते फिरत असतात. वा, किती सुंदर आहे ते सगळं. चला, ऐकून बरं वाटलं की काही काम होतंय, नाहीतर आम्हाला सतत असं वाटायचं की संवर्धन होतंय, दुर्लक्ष होतंय. आता मला सांग, वारसा जो आहे महाराष्ट्राचा, वारसाचं डेफिनेशन काय आहे? किंवा लोक म्हणतात ना वारसा, तर ते लोकांना कळून यायचं की वारसा म्हणजे काय. बेसिकली लेणी असू देत, तुमची मंदिरं असू देत, तुमचे किल्ले असू देत, किंवा काही चालीरीती किंवा चालीरीती असतात. प्रत्येक गावाची एक वेगळी हे असते, बरोबर, संस्कृती असते, पद्धत असते, ती त्यांनी जपलेली असते. ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकार येतात, ही मूर्त आणि अमूर्त, ही टँजिबल हेरिटेज, इंटँजिबल हेरिटेज. सो हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आज भले पुण्यासारख्या सिटीमध्ये वासुदेव किंवा पिंगळे कमी झाले, पण तो पण एक वारसाच आहे. कारण ह्या लोकांकडे काहीतरी त्या काळामध्ये काम असायचं की ती लोक यायची किंवा ऍटलिस्ट गुप्तहेरपणा करणं किंवा अशा पद्धतीतही ते कराय. पण आज त्यांचं महत्त्व हे वेगळं आहे. सो असेही गोष्टी दिसतात आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत इम्पॉर्टन्स असतो. किंवा आपण असं म्हणतो ना की अरे हे माझ्या आईचे किंवा माझ्या आईने हा दागिना घातला होता, तो पुढं परंपरेने तो वारसाच आहे. किंवा एखादी साडी मग ती लग्नामध्ये दिली जाते आणि मग आपण तो वारसाच आहे. जसं अनेक गावांमध्ये मी बघितलंय की तो गावचा जो म्हसोबा असतो किंवा जो कोणी तिथली एक पॉवर असते त्याचं लग्न असतं दरवर्षी. मग ती लग्नालाच जत्रा निघते, वाजत गाजत स्पेसिफिक त्याच्यातनं निघते आणि ते दरवर्षी आणि ते करत असतात. असं आहे. हा पण वारसाच आहे, तो वारसाच आहे, तो त्या ठिकाणचाच वारसा आहे. आता मी मागच्याच आठवड्यात हे झालं, हनुमान जयंती होती. पुण्यामध्ये एक बगाड होतं, ते म्हणजे कसबा पेठेमध्ये. सो नवा काळ भैरवनाथाच्या इथे बगाड होतं. आम्ही त्या बगाडाला गेलो होतो. मी सगळीकडे टाकलं होतं की अरे बगाडी चला जाऊयात. सो भरपूर जणांना मी टाकला होता मेसेज की जाऊयात. ते
जवळपास त्याला इतिहास आहे, मग ती परंपरा जपली जाते, मग ते बगाडावरती मुलं चढवली जातात आणि फिरवली जातात. असं हे पुण्यात हे पुण्यात होतं. होतं. कारण मी त्या ग्रुपमध्ये आहे. मी जेव्हा तो मेसेज बघितला बगाड, मला असं वाटलं हा कुठेतरी पुण्यातल्या बाहेरच्या गोष्टीबद्दल बोलतोय, पण आता मला कळलं की ते पुण्यात होतं. हो, पुण्यात होतं. अरे वा, इंटरेस्टिंग. म्हणजे आगाबाई आरेच्या म्हणजे एका पिक्चरचा इम्पॅक्ट कसा होता, आगाबाई आरेच्यामध्ये त्यांनी ते बगाड दाखवलं. आज लोक बगाड बघायला तिकडे जातात. सो व्हिज्युअलाइज करणं किंवा त्या गोष्टींना हे करणं हे खूप मॅटर्स करतं. हो, एकदा त्यांना ते दिसल्यामुळे मग तीच त्या गावची संस्कृती लोकांना कळली ॲटलिस्ट त्यातनं. एक्झाम्पल म्हणून त्या बघायला गेलं तर मग लोक आता बगाड बघायला तिकडे जातात. किंवा आपली जेजुरीची यात्रा असू देत, आपली वीरची मस्कोबाची यात्रा असू देत, यांना एक मोठा कल्चर आहे, यांना मोठं हे आहे. खरंच आहे. किती छान छान छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याचं त्याचं काय रेलेव्हन्स आहे हे जेव्हा जाणून घेतो तेव्हा असं वाटतं की अरे बापरे, किती किती छान आहे हे सगळं. मला आता हे सांग, वारसा, कारण मला असं वाटलं होतं की वारसा म्हणजे फक्त वारसा स्थळ मंदिर असं नाही आहे, पण हा वारसा जाणून घेणं का गरजेचं आहे आजच्या पिढीने असं तुला वाटतं? कारण एक तर परंपरा जपली जाते, आपण आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि ते पोहोचवणं जास्त गरजेचं आहे. कारण आपल्यालाही आपल्या आईवडिलांकडनं ह्या गोष्टींमधनं कळालेलं असतं, त्यातनं त्या गोष्टी समजल्या जातात. त्याचं डॉक्युमेंटेशन होऊन जर आता मुलांपर्यंत पोहोचवलं गेलं आणि त्यांना दाखवलं गेलं अरे हे असं असतं किंवा अशा अशा गोष्टी इथे होतात, एखादी जत्रा भरलेली, त्या जत्रेमध्ये काय काय चालतं, तर मग म्हणजे कसं असतं, एक आपण लहान मुलांना देतो ना की हे पिक्चर स्टोरी बुकमधलं हे पिक्चर आहे, या पिक्चरमध्ये काय काय चाललं आहे तुम्ही ओळखा. सो हे जर असं सोप्या पद्धतीने आपण जर पोचवलं आणि त्याच्यातल्या काही गोष्टी असतात तर त्या सांगितलं तर त्यातनं कळायला नक्कीच मदत होते. बरोबर आहे. आणि आपली मुळं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. कारण मला असं वाटतं की ज्या वृक्षाची मुळं स्ट्रॉंग आहेत की तो वृक्ष मग डौलदार होतो, बहरदार होतो. आपण आज म्हणतो की आज आम्ही एवढे पुढारले जाऊ, आज माझ्या हातात मोबाईल आहे, मी गुगलवरती, पण तुम्ही या लेवलचा सूक्ष्म विचार करा की अश्मयुगीन माणसाला आगीचा शोध लावताना किती कष्ट पडले असतील. हो. किंवा एखादं फळ चाखताना त्या माणसाने, आज आपण एवढी फळं बाजारात बघतो की याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात, पण ती फळं टेस्ट करायला त्या माणसाने किती कष्ट पडलेत, काय आजार झालाय, त्यातनं तो कसा बरा झाला असेल, किती जण गेले असतील, त्याचा आपण कधीच विचार करत नाही. जोपर्यंत आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्या गोष्टी समजत नाहीत. मग मला एक सांग की हा जो अवेअरनेस आहे, हो, हा आजकालच्या लोकांमध्ये कितपत आहे असं तुला वाटतं? म्हणजे इट कॅन बी, किती जण, आता तू एवढ्या सहली अरेंज केलेल्या आहेस, इतके तुम्ही लेख देताय, इंटरनेटवर सगळीकडे शेअर करताय, हे करताय, पण त्या बाबतीत लोक समाजात किती जागरूक आहेत असं वाटतं तुम्हाला? आता व्हायला लागलेत. पूर्वी होते, पण पूर्वी ते प्रमाण कमी होतं किंवा त्या लेव्हलला लोक म्हणजे जायचे, काही वेगवेगळे कट्टे पुण्यामध्ये भरायचे तेव्हा जायचे, ॲटलिस्ट तो अवेअरनेस होत होता. अजूनही त्या लेवलला लोक हे करतात, पण लोकांना आवड निर्माण झाली आहे, लोकांना ते समजायला लागले आणि सध्या गेल्या 8-10 वर्षात ते जास्त वाढले. ओके. फेसबुक आणि हे सोशल मीडियाच्या निमित्ताने ते लोकांपर्यंत पोहोचतंय काही ना काही की ह्या अशा गोष्टी आहेत की त्या ऐकायला, आणि मग ते एकदा आले की मग ते बरोबर मग कंटिन्यू. हो, बरोबर. म्हणजे एकदा आलेला माणूस वारंवार येऊ शकतो किंवा मग ती कम्युनिटी डेव्हलप होते. ती कम्युनिटी डेव्हलप झाली तर त्याच्यात ना एकटं कशाला पुढे जाताना सगळ्यांनाच बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे. करेक्ट. बेसिकली जर सगळे मिळून गेलो पुढे तर त्याचा फायदा होणार. करेक्ट आहे. कारण काय आहे माहिती आहे, लोकांना ना ह्या सगळ्या गोष्टी एक म्हणजे एक असा एक ग्रह झाला होता लोकांचा की ह्या सगळ्या गोष्टी जाणणं, या सगळ्या गोष्टींचा अवलंब करणं, अभ्यास करणं, दिस इज आउटडेटेड किंवा मागे जाणं, यु नो. आणि आपण जितकं ह्या गोष्टींपासून दूर जातो किंवा आपण जे जे काय सो कॉल्ड कंटेम्पररी मॉडर्न राहतो म्हणजे आपण पुढारलेले आहोत असं आहे. पण आता बहुतेक तू म्हणतोयस तसं आता वळायला लागले, आता मोठ्या प्रमाणात येत आहे त्या गोष्टींकडे, लोकांना ते जाणून घ्यायचंय बेसिकली, आणि लोकांना खूप इच्छा आहे की यातनं अजून 2 गोष्टी कळाव्यात. करेक्ट. मग त्यामुळे लोक ॲटलिस्ट ते जाणून गेलात. तुम्ही आर्ट बनवता, आर्ट येते कुठनं, ह्याच गोष्टींमधनं येते.
बेसिकली तुम्हाला ते एकदा कळलं, चला मी बसले आणि असं पेंटिंग केलं, सो तुमची कला ऑटोमॅटिक त्याच्यातही डेव्हलप होते. आणि तू मगाशी म्हणाला होतास की तरुणाईचं काय ह्याच्यामध्ये एक्झिस्टन्स आहे, मला सांग. तरुणाईला तू काय सांगशील? उलट तरुण मुलांनी इकडे यायला पाहिजे. हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात एक्सप्लोअर केलं पाहिजे. म्हणजे बघतायत म्हणजे ॲटलिस्ट इंस्टाग्रामवर तरी दिसायला लागलं आता की ही लोक येत आहेत, पण ते तेवढं जिथं विकिपीडिया किंवा ह्याच्यावरती जी माहिती असते तेच घेऊन ते वाचतात आणि तेवढंच रेफर करतात. त्यांनी त्याच्या पुढं जावं. बेसिकली त्यांनी त्या गोष्टी बघाव्यात, त्या समजून घ्याव्यात, त्या समजून तुम्ही मग एक्सप्लेन कराव्यात, की ॲटलिस्ट तुम्ही जर एक्सप्लेन केलं तर ते 2 लोकांना कळतात. मग त्या 2 लोकांना कळलं की ती 4 लोकांना सांगतात आणि 4 लोक 8 लोकांना सांगतात. सो इट्स अ सर्कल आणि मग ते वाढत जातं. पण आता आमच्या ओव्हरऑल बघितलं की मॅक्सिमम 40+ लोक ऐकायला असतात, कारण त्या लोकांना एकतर कळतं हे असतं. त्याच्या आधीच्या लोकांना हे नाही, एवढं कशाला आपण करायचं आहे किंवा काय करायचं, पेशन्स नाही आहे बेसिकली त्या पॉईंटला, किंवा ऐकायला येत नाही. पण त्यांनी ऐकावं किंवा ॲटलिस्ट त्यांनी समजून घ्यावं किंवा त्यांनी बघितलं तर त्यांना गोष्टी समजायला जास्त मदत होईल. नाही, मला हाच महत्त्वाचा प्रश्न आहे की हा सगळा आपला वारसा, स्थळं, मंदिरं, पद्धती, चाली, रूढी, ह्याचा कंटेम्पररी रेलेव्हन्स आपण काय सांगू शकतो? कारण जेणेकरून तरुणाईला त्याच्याकडे बेसिकली थोडं स्टोरीने रूप गेलं, गोष्टीने रूप त्यांना सांगितलं, दाखवलं, अरे इथे ही गोष्ट आहे. त्यांना ही रामायण महाभारत सगळं माहिती असतं, पण त्यांना जर एकदा दाखवलं, अरे इथे दिसलं का तुला, हे बघ हे असं असं, मग त्यांना इंटरेस्ट निर्माण होतो. मग त्यातनं त्यांना गोष्टी कळतात. हे काय की त्याच्यातनं जास्त समजायला मदत होते. आणि असं आहे की रामायण जरी असलं, महाभारत जरी असलं, पुराणं असली तरी त्याच्यातलं जे तत्वज्ञान, स्टोरी ठीक आहे, स्टोरी त्या काळातली असेल, परंतु माणूस म्हणून नक्कीच कॉन्फ्लिक्ट्स, इश्यूज, तत्वज्ञान ते आजही तितकेच रेलेव्हंट आहेत. तेवढंच हे आहे. आता फॉर एक्झाम्पल सत्याने वागणं किंवा खरं बोलून वागणं हे जितकं त्या काळात धर्म मानला जायचं, तितकंच आजही तो धर्मच आहे माणसाचा, की खरं बोलावं, हिंसा करू नये, असं आहे. तर मला एक सांग की कातळ शिल्प म्हणजे काय आणि त्याचा काय काय हे आहे तुझा त्याच्यामध्ये अजून हे नाही, मी जास्त अजून गेलो नाही वाचायला किंवा रादर हे करत नाही. किंवा कातळ शिल्पांवर आत्ता तिकडे जी संस्था काम करते किंवा ऋतुजी आपटे वगैरे ही जी लोक सगळी कामं करतात ती खूप उत्तम प्रकारे करतात. बेसिकली त्यांचं गोष्टी भरपूर ठिकाणी सापडल्यात आणि त्यांनी आज खूप चांगल्या पद्धतीत काम केलं कातळ शिल्पांवर. ओके. आणि गद्देगळ म्हणजे? गद्देगळ म्हणजे एखाद्या मंदिराला दिलेली ग्रांट असते. ती लोक बऱ्याच याच्यावरचं शिल्प बघतात, शंकर शिल्प बघतात, स्त्री आणि याचं गाढवाचं, आणि त्याच्यातनं एक वेगळा गैरसमज करून घेतात. पण ते तसं नसतं. तर एखाद्या राजाने जर त्या मंदिराला ग्रांट दिली असेल किंवा एखाद्या माणसाला ग्रांट दिलेली असेल तर ती जमीन दान दिली जाते साधारणपणे, किंवा आपल्याकडे अग्रहार गावं जी म्हणतो किंवा अग्रहार दिलेलं असतं, तर त्याच्यावरती इलिगल कोणी कब्जा करायचा प्रयत्न केला किंवा हे केलं तर त्या जमिनीवरती गाढवाचा नांगर चालेल. म्हणजे जो कोणी कब्जा करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या घरावरती गाढवाचा नांगर फिरवण्यात येईल. ही त्याच्या मागचं हे आहे संकल्प, सिम्बॉलिझम आहे बेसिकली. अच्छा. सो म्हणजे हे मंदिर किंवा ही जागा राज्य सरकार, मंदिराच्या समोरची जागा. हो का? मंदिराच्या समोरची किंवा मंदिराला दिलेली जागा, ती जागा राज्याने या मंदिराला दिलेली आहे, याच्यावर कोणीही हक्क सांगू शकत नाही. जसा हल्ली आपल्याकडे बोर्ड असतो की ही जागा अमुक अमुक माणसाची आहे, इथे कुणीही कन्स्ट्रक्शनच्या चौकशीसाठी येऊ नये किंवा इथे गाडी वाहनं लावू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा तो बोर्ड आहे एक प्रकारचा. बरोबर, तशा पद्धतीतच. अच्छा, बघा किती इंटरेस्टिंग आहे. मला एक सांग, आता तू आजच्या आणखीन लोकांना त्या जगाची ओळख करून देताना लोकांना काय सांगशील की व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू टेल, की हे सगळं किती महत्त्वाचं आहे, याचं महत्त्व काय आणि त्यांनी या क्षेत्राकडे कसं आणखीन यायला पाहिजे? मुख्यतः करून
वेगवेगळ्या मंदिरं आहेत, लेण्या आहेत, ह्या तुम्ही बघा, त्या समजून घ्यायचा प्रयत्न करा की काय आहे, आपल्या पूर्वजांनी किती मोठ्या लेवलला ही कला डेव्हलप केलेली किंवा त्यांची कलाकुसर कुठपर्यंत होती. बेसॉल्ट फोडणं ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे मी आज एवढं साईट फिरलो आहे, पण त्याच्यात कळतं की किती बारकाव्यानुसार गोष्टी केल्या जातात. आज बेसॉल्टमधली मंदिरं महाराष्ट्रामध्ये दिसतात. इतर दगड जरा तरी सोपे आहेत, पण बेसॉल्टला एवढा लेवलला नेणं, एवढ्या डीपमध्ये तयार करणं, त्याच्यावरती एवढी मोठी कला उतरवणं, सो त्या काळात ते किती कलाकुसर म्हणजे ते किती कलेतले महारथी असावे. हो. आणि दुसरं म्हणजे हे विशेष आहे की ज्या अनामिक कलाकारांनी ही कला डेव्हलप केली, त्यांनी शिल्प बनवली, त्यांनी कधी स्वतःची नावं टाकली नाही. हो. हे सगळ्यात जास्त तिथे जाणवतं. मग हे तुम्ही समजून घ्या. कुठलेही आर्ट फीचर्स तुम्ही ज्यावेळेस करता किंवा हे करता, तर ते आर्ट फीचर्स याच गोष्टींवरनं आलेले आहेत. तुमच्या टेक्स्टाईल्सवरती असू देत, तुमच्या नाण्यांवरती असू देत, नाण्यांवरती शिवविवाची छोटे फिगर्स आले त्यांच्याकडनंच, किंवा तसेच हे दिसतात साधारणपणे, किंवा तुमची चित्रकलेतली पेंटिंग्स सगळी असू देत. इंटरेस्टिंग आहे. मित्रांनो, अनुराग आणि त्याचे मित्र जे काही कार्य करतायत ते फार महत्त्वाचं आहे, आणि ते कोणत्या स्वरूपाचं हे आत्ता आपण जाणून घेतलं. गुफ्तगू विथ गिरीश या पॉडकास्टच्या माध्यमातून मला तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आपल्या भारताची संस्कृती खूप प्रगल्भ आहे आणि एनॉर्मस आहे. त्याच्या बाबतीत आपण जाणीवपूर्वक जागरूक राहणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या इमारतीचा पाया भक्कम असतो ती इमारत भक्कम असते. तसंच हा सगळा आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. तो जाणून घ्यायचा की मग आपल्याला आयुष्यातली कुठलीही आव्हानं येवत ती आपण हसत हसत आणि स्ट्रॉंगली सामोरं जातो. अनुराग, तू आज आमच्याकडे आलास, खूप खूप आभार. आणि आय एम होप की तुझं हे काम असंच अखंड चालू राहो आणि तुला आणखीन जास्तीत जास्त लोक जोडले जावं आणि तुझ्या या माध्यमातून आणखीन अनेक लोकांना आपल्या या वारसा स्थळांचा, आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव येऊ. थँक्यू. खूप खूप आभार. जे आभार. थँक्यू.